इस्रायल आणि इराण युद्धावरून खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युद्ध थांबवू शकत होते, मग त्यांनी युद्ध का थांबवलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आणि मोदींना टोला लगावलाय. तर हे युद्ध केवळ परदेशापुरता मर्यादित नाहीये, भारताला सुद्धा याची झळ बसेल अशी भीती सुद्धा संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. मोदी हे ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचे फार जवळचे मित्र आहेत. एकमेकांना मिठ्या मारताना आम्ही काल त्यांना पाहिलं इस्रायलला. जर भारत पाकिस्तान युद्ध हे ट्रम्पने थांबवलं असं ते म्हणतात वारंवार, तर इराणला वाचवण्याची जबाबदारी ही मोदी यांची होती. हे युद्ध थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. पण इराणवरती ज्या प्रकारचे बॉम्ब हल्ले झाले, लहान मुलांच्या हत्या झाल्या, खोमेनीचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या नातवांसह मारलं गेलं. भारताचं परराष्ट्र धोरण, भारताचं नेतृत्व काय करत होतं? इराणचं कमजोर होणं हे भारतासाठी सुद्धा अत्यंत घातक आहे. कारण ज्या पद्धतीनं आता इराणवर अमेरिका आणि इस्रायल ताबा घेईल, हळूहळू ही पावलं भारताच्या दिशेनं पडू शकतात. नेतन्याहू आज आहे उद्या नसतील, पण भारत हा एक महान देश आहे. या युद्धामुळे भारताला चटके बसण्याची शक्यता आहे. तरीही मोदी या युद्ध काळामध्ये इस्रायलला गेले आणि दुसऱ्या दिवशी इराणवर बॉम्ब पडले. जागतिक स्तरावरती भारताची नाचक्की झाली.